ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। 6 दिवसानंतरही राज्यभरातून आलेल्या तारादूतांचं आंदोलन सुरूच आहे। पुण्याच्या सारथी कार्यालयाबाहेर तारादूतांचं हे आंदोलन होत आहे। या आंदोलकांची खासदार संभाजीराजे छत्रपती आज दुपारी भेट घेणार आहेत। नोकरीत कायम करण्याचं आश्वासन पाळा, थकीत वेतन तातडीने द्या या मागण्यांसाठी तारादूत हे आंदोलन करतायत। आजच्या या आंदोलनाचा आढावा घेतलाय मंदार गोंजारी यांनी। सारथी संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या 325 तारादूतांची राज्यभरात नियुक्ती करण्यात आली। त्यांचं वेतन ठरवण्यात आलं ते 18,000 रुपये प्रति महिना आणि 11 महिन्यांच्या करारावरती ही नियुक्ती असणार होती। परंतु आतापर्यंत त्यांना वेतन मिळालंय ते फक्त 2 महिन्यांचं आणि इथून पुढे देखील त्यांचा जो करार आहे तो कायम राहावा या मागण्यांसाठी हे तारादूत सारथी संस्थेच्या समोर जे आंदोलन करतायत त्याचा आजचा 6वा दिवस आहे। राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून किंवा गावांमधून आलेले हे तारादूत इथंच मुक्कामाला आहेत। या सगळ्या तारादूतांच्या पाठीमागे त्यांच्या बॅग किंवा साहित्य दिसतंय। दिवसभर इथं बसून असतात आणि रात्रीचा मुक्कामही त्यांचा इथं असतो। जेवणाला वगैरे कुठे जात असतील तेवढीच इथून त्यांना बाहेर जाण्याची गरज आहे। कुठून आलात तुम्ही आणि आता स्वेटर घातलाय खरा पण बऱ्यापैकी थंडी आहे? मी नाशिकमधून आली आहे। गेली 6 दिवसापासून आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि आमच्या प्रकल्पासाठी आम्ही खूप ईमेल केले सरकारला। सारथीला देखील आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला, तरी देखील अजूनही कुठल्याच प्रकारची आम्हाला एक अशी शाश्वती नाही की तुमचा प्रकल्प चालणार आहे। ही लढाई आमच्या हक्काची आहे, कारण गेल्या 1 वर्षापासून आम्ही आता बेरोजगार आहोत। आम्ही पदवीधर आहोत आणि आम्हाला जॉब मिळाले पण 2 महिनेच चालले आणि त्यानंतर काही जणांनी तर आमचे जे पहिले जॉब होते ते सोडून इथे आले। म्हणजे आता सध्या काहीच नाही आमच्या हातात। आतापर्यंत कुठलीही चर्चा यशस्वी झाली नाही, सर्व चर्चा निष्फळ झाल्या आहे। इथले एमडी अध्यक्ष सांगतायत की सर्व अधिकार सरकारकडे आहे, सारथीला स्वायत्तता आहे। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।